त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आई बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि हे लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे? कुठं होती गाडी? नाही ती बलात्कार झाला त्यावेळेस काय माहिती आम्ही कंडक्टर किती सुरक्षा कर्मचारी किती आहेत? तुम्ही ताई तुम्ही ऐक ना, सुरक्षा कर्मचारी किती? तुम्ही कोण आहेत? स्थानक प्रमुख तुम्ही स्थानक प्रमुख आहे. पण इथं काय लिहिले सुरक्षा रक्षक दल? तुम्ही हे आहेत का आगार प्रमुख आहेत का? नाही स्थानक प्रमुख आहे. तुम्ही जावा करत त्यांना बाजूला. त्यांना घ्या इकडं. चल त्यांना घे बाजूला घे. त्यांना बाजूला घे. त्यांना बाजूला घे. तुम्ही बाजूला आहे. एक हे फोडून टाक. डोक्याला लागेल. सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर यांच्याकडून याचा निषेध आहे. पुढचं फोड पुढचं फोड पलीकडच्या बाजूला. तोडफोड केलेली आहे. आपण जर बघितलं तर सुरक्षा कर्मचारी सुरक्षा केबिनच्या सुरक्षा कक्षाची तुम्ही तोडफोड केली. काय म्हणणं? सुरक्षा ऑफिसच्या समोर आत्ताच मला सांगितलं की या समोरच्या बाजूला ती गाडी उभी होती. सुरक्षा कर्मचारी इथं 20 सुरक्षा कर्मचारी आहेत. जर 20 सुरक्षा कर्मचारी असून आमच्या एखाद्या बहिणीवरती जर बलात्कार होत असेल आणि सुरक्षा कर्मचारी जे इथं नसतील, सुरक्षा केबिन कशाला पाहिजे? कशाला सुरक्षा केबिन पाहिजे? जर तुमच्या इथं आतमधल्या बाजूला पोलीस येऊ शकत नाहीत, पोलिसांचं इथं नियंत्रण नाही आहे, मग यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं कशाला? इथं काय फक्त यांना बसण्यासाठी केबिन केल्यात का ह्या? जर ह्या ठिकाणी केबिनमध्ये बसून ही लोक आतमधल्या बाजूला जिथं मी आत्ता जाऊन आलो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या 4 एसटी उभ्या आहेत. 4 एसटींचं ह्या लोकांनी लॉजिंग केलंय. याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर ह्यांच्या उपस्थितीमध्ये इथं रोज बलात्कार होतात. तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एसटीमध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेत, म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे. एसटी कुठे ठेवलेले आहेत? मागच्या बाजूला आहेत ठिकाणी. त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडोनी कंडोम्स पडलेले आहेत. आम्ही आता तिथं जाऊन आलोय. म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला. इथं रोज होतोय आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे, ह्या कर्मचाऱ्यांचे हात आहेत त्याच्यामध्ये. हे सुरक्षा कर्मचारी काय करतात? इथं बसून काय फक्त ही लोक इथं केबिन उभवायला आहेत काही लोक. काही वेळापूर्वी नीलम गोरे यांनी सुद्धा याची पाहणी केलेली आहे, पण या परिसराची त्यांनी पाहणी केलेली आहे, बाहेरची पाहणी केलेली आहे. मला तुम्ही आत्ताच तुम्ही बघा गाडी कुठे आहे? गाडी इथं समोर होती आत्ता. म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती. जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस जागेवरती असते केली आता आतमध्ये जाऊन देत नाहीत, त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही, परंतु ती गाडी इथं समोर होती ना. जर सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय? या आगाराची सुरक्षा करणं.
मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आई बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि ह्या लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे? यांना इथं बसण्याचा अधिकार नाही. मी एक विषय नाही, आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे, परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा, त्या 4 शिवशाहीच्या गाड्या दाखवा, ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट, रग, महिला भगिनींच्या साड्या दाखवू शकता सगळ्यांना. 100% चला. सुरक्षा केबिन तोडले मी आता, कारण आजच्या ह्या सगळ्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी आहेत. कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आता इथं थांबणं, 20 सुरक्षा कर्मचारी त्यांनी सांगितले. मग 20 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मधील जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका भगिनीवरती बलात्कार होत असेल तर ह्या नालायकांना इथं बसायचा अधिकार नाहीये. बरं, काल ही घटना घडलेली आहे. आघाडी प्रमुखांना आज सकाळपर्यंत ही घटना माहीत नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. मी पण ते आता तुमच्या माध्यमातून ऐकलंय. म्हणजे हा प्रत्यक्षात प्रकार इतका संतापजनक आहे म्हणून म्हणतो कर्मचारी कोणी सहभागी असं वाटतं? 100% सुरक्षा कर्मचारी याच्यामध्ये सहभागी असणार आहे. बस ज्या आता लावून ठेवलेल्या लाँजिंग तुम्ही तिथेच चला. 100% पोलीस स्टेशन आहे. एसीपी ऑफिस आहे. चला चला एक मिनिट साईड तुम्ही एसटी बघा त्या समोर, एक मिनिट जरा तुम्ही त्या सगळ्या एसटी बघा. तर वसंत मोरे आहे त्या ठिकाणी ठाकरे गट आहे तो सुद्धा आक्रमक झाला आहे. सुरक्षित नाही. महिलांना चला पुढे सुरक्षा. मिळालीच पाहिजे. महिलांना सुरक्षा. मिळालीच पाहिजे.